नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी तब्बल 10 तास बदलापूरमध्ये आंदोलन झालं. त्यानंतर राज्य शासनाने बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी काही नियमावली जाहीर केलेली आहेत. ही आपल्याला माहिती असायला हवी, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. काय नियम आहेत हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर पहा मित्रांनो, काय आहेत शासन निर्णय आणि शासन निर्णयातील तरतुदी. तर पहिला नियम पहा मित्रांनो, शाळा व परिसरामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. शाळांनी 1 महिन्याच्या आत CCTV बसवणे अनिवार्य आहेत. म्हणजे प्रत्येक शाळेत आता CCTV बसवावे लागणार आहेत. प्रत्येक शाळेत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये CCTV नसतील तर त्यांनी त्यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी. बसवलेले CCTV ठराविक अंतराने तपासून त्यांचे फुटेज तपासावे. त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहेत. म्हणजे जे CCTV बसवलेले आहेत त्यांचे वेळोवेळी फुटेज तपासावे लागणार आहेत. कोणाला? मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीला. आणि त्यामध्ये काही जर आक्षेपार्ह व्हिडिओ फुटेज आपल्याला दिसल्यास त्यावर कार्यवाही करावी लागणार. कोणाला? मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती याला. तर तिसरा बघा मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहेत. आता शाळेमध्ये जे काही आपण कर्मचारी नियुक्ती करतो त्यावर योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. हे नियम मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीसाठी, पण हे आपल्यालाही माहिती असायला हवी. पालकांना, विद्यार्थ्यांना हे नियम असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर नियमित कर्मचाऱ्याबरोबर बाह्यस्रोत किंवा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम शाळा व्यवस्थापनाचं असेल. पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी अहवाल घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती प्राधान्याने करावी. म्हणजे काय म्हटले आहे मित्रांनो, जर कंत्राटी पदावर जे काही आपण नियुक्ती करतो त्यांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे आहेत पोलिसांमार्फत. आणि विशेष म्हणजे 6 वर्षापर्यंत जिथे मुले आहेत तिथे महिला कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. म्हणजे तिथे महिलाच कर्मचारी असायला पाहिजे असं नाहीत, पण प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहेत असं या GR मध्ये म्हटले. समोर पहा मित्रांनो, शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यासंदर्भात सर्व माध्यमांच्या शाळांना परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. तक्रार पेटीतील तक्रारी संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तक्रार पेटीचा प्रभावीपणे वापर होतो की नाही यासाठी तपासणी होणे आवश्यक असल्याचं शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे. यात हलगर्जी आढळल्यास मुख्याध्यापक जबाबदार धरण्यात येणार आहेत. म्हणजे तक्रार पेटी जे आहेत आपण शाळांमध्ये लावायलाच हवी आता. आणि त्यामध्ये जे काही तक्रार येणार आहेत ते नेहमी तपासत राहावे. ही जबाबदारी कोणाची आहेत? मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. तसेच परिपत्रकाद्वारे सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची व्याप्ती आणि कार्य देण्यात आलेले आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 21 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? हा होता शासन निर्णय सरकारचा. मुलींवरील अत्याचार, लेडीजवरील अत्याचार, अन्याय अत्याचार रोखण्यासाठी हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण GR होता. आपल्याला काय वाटतं या GR बद्दल? योग्य आहे की काय? अजून काय करायला हवी? म्हणून आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण GR, नवीन व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला भेटत राहील. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.